विशेष महाराष्ट्र आणि आजची सगळ्यात मोठी बातमी। भाजप आमदार लोणीकर यांच्या शेतकऱ्यांवरच्या वक्तव्याने सभागृहामध्ये गदारोळ झाला। लोणीकर यांनी माफी मागणं टाळल्यामुळे विरोधक संतापले। दरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, चूक असेल तर 1000 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन असं लोणीकर यांनी म्हटलं। यावर माफी मागितली नाही हे राज्याचं दुर्दैव असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। लोणीकरांनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला। याच्यामध्ये राजकारण आहे अध्यक्ष महोदय। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं लोणीकर म्हणाले। लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलं पण माफी मागणं टाळलं। लोणीकरांनी माफी मागितली नसल्याचं म्हणत विरोधक आक्रमक झाले। राजकीय भांडवल न करण्याचं शंभूराज देसाईंनी विरोधकांना आवाहन केलंय। ठातूरमातूर उत्तर दिल्याचं म्हणत विरोधकांनी गोंधळ घातला। माफी न मागितल्यानं विरोधकांनी लोणीकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली। विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय। मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल। 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे। आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे, म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे। आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं। आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे। म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज तहकूब झाला, परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही। हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो। ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे, पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती आपण विनंती। आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाहीत आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काय संपूर्ण भाजपची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका ही जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे। शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी, ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी, बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाहीये। शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटाची पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये धाव। ठाकरे गटाकडनं प्रकरण आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन करण्यात आलं। गेल्या 2 वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे आणि लवकर बोर्डावर घ्यावं अशी विनंती यामध्ये करण्यात आली। यावर 16 जुलैला प्रकरण बोर्डावर असेल आणि त्यावेळी प्रकरण येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। धनुष्यबाण कुणाचा 16 तारखेला सुनावणी। ठाकरेंचे वकील देवदत्त कामतांनी सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी केली। स्थानिक निवडणुका पुढच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी घेण्यात यावी असं देवदत्त कामत म्हणाले। तातडीनं सुनावणीच्या मागणीला शिंदेच्या शिवसेनेनं विरोध केला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिंदेच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला। यावर न्यायाधीशांनी 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं सुनावणीचा आदेश दिलाय। 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण चिन्हावरचा दावा मान्य केला होता। यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे। आता धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा याकडे लक्ष लागलंय। आणि आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून नारायण राणे यांनी हल्लाबोल केलाय। 2 भाऊ एकत्र आल्यास काही फायदा होणार नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय।
राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत. पक्षात असताना, शिवसेनेत असताना त्यांनी एवढं छळलंय राजजी ठाकरे यांना, आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. सोडताना मी होतो त्यांच्यासोबत, ते एवढे व्यतीत झाले होते, त्यांना सोडायची इच्छा नव्हती, पण प्रवृत्त केलं. दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा. त्या भावाला म्हणा, उद्धवला, मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर ते कधीच म्हणू शकत नाही. राजनी शिवसेनेत यावं काय, यांचं अस्तित्व राहणार नाही ना. राज आला शिवसेनेत काय, तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार. पहिले तो थे ना, कुछ फरक नाहीये. काय स्वतःच अस्तित्व आहे. एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं, याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली. त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? ही डुप्लिकेट आहे. ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे. एकीकडे भरत गोगावले आणि नारायण राणे यांच्यामध्ये जुंपली. कोण भरत गोगावले असा खोचक टोला राणेंनी लगावला, तर दुसरीकडे अनिल परबांनी विधान परिषदेमध्ये लिंबू मिरची दाखवत अघोरी पूजेवरून भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय. नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं. अंगावर केसी घेतला, भानगडी केला, जेलमध्ये गेले, मारामारी केला, मर्डर सगळं झालं. हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही. मला माहित नाही कोण गोगावणे, पण ओळखत नाही. कोणाचा? मला माहित नाही कोण गोगावणे, पण ओळखत नाही. मोठी व्यक्ती आहे ती, आणि त्यांनी जे काही सांगितलेलं त्याबद्दल काय नाही, आणि आम्हाला त्यावर काय बोलायचं नाही. सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं, आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय. माझ्या वतीने सुरक्षित मी तुम्हाला एवढाच देऊ शकतो. त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे. त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही. टार्गेट केलं जातंय तुम्हाला? ठीक आहे ना, वारंवार टार्गेट केलं आणि काय केलं त्याला आम्ही कधी घाबरत नाही. हिंदीच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध केला जातो अशी टीका फडणवीसांनी केली. यावर GR काढण्याची हौस असलेल्या फडणवीसांनी एक GR काढून इंटरनॅशनल शाळा बंद कराव्यात असा पलटवार राऊतांनी केलाय. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पाय घड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पाय घड्या घालायच्या, आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी समिती तयार केली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ. मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे. मग त्या तुमच्या मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. मला असं वाटतं की कोण कुठे शिकतंय, आणि CBSE असेल, ICSE असेल, इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, CBSE मध्ये पण ICSE मध्ये पण. मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं? इंग्रजी शाळेतच शिकलो, पण मराठीवर आमचं पण प्रभुत्वच आहे ना. आम्ही कदाचित त्यांच्या एवढं बोलत नसू, मी शेवटी आव्हाड आहे, ते फडणवीस आहेत.
हा फरक आलाच. भाषावरती कोणाचं प्रभुत्व हे शिक्षण आणि शाळेत कुठल्या गेल्या ह्याच्याने येत नाही हो. देवेंद्र फडणवीसांनी एक काम केलं पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी अनिवार्य करून टाकली पाहिजे. त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा तुम्ही जो GR काढला होता तो GR का वापस घेतला, त्याचं उत्तर का देत नाही फडणवीस. त्यामुळे आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्याची टिंगल करणं त्यांनी बंद करावं. असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही. GR मागे घ्यावा लागला. दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही. यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे. त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. आता मराठी आता बोलताना पुळका आलाय. मग मुलांना काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं? का शिकवलं? स्कॉटिश मध्ये कोणाला पाठवलं? याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं. आम्ही प्रेम प्रमोट करतो, कोणतेही बंधू एकत्र आले यामध्ये आनंदच आहे असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय. तर लहानपणी मुलं भाषा लवकर शिकू शकतात. शिक्षणामध्ये हिंदी भाषेचाही समावेश असावा, अनेक भाषांचा समावेश असायला हवा असंही अमृता फडणवीसांनी म्हटलंय. आम्ही सगळे प्रेम प्रमोट करतो, कोणतेही बंधू एकत्र आले आणि दूरचे व्यक्ती जवळ झाले त्यात आनंदच आहे. भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काय जोडतं? हिंदी. तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा आणि इनफॅक्ट कित्येक भाषांचा समावेश असावा. कारण लहानपण असं असतं जेव्हा ग्रास्पिंग खूप चांगलं असतं मुलांचं, तर जेवढं त्या भाषा ग्रास्प लहानपणी करू शकतात मोठेपणी नाही करू शकत. तर भाषा जास्तीत जास्त शिकणं मुलांसाठी चांगलं आहे पुढच्यासाठी. तर त्या हिशोबाने पण अकॅडमिकली पाहिलं तर मला वाटतं भाषांची इन्क्लुझिव्हिटी जी करिक्युलममध्ये असते ती असायला पाहिजे, ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि त्यातनं मुलं चूज करू शकतात. पारीमध्ये अर्बन नक्षलवादी शिरल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केलेला आहे. यावर समाजाला घातक लोकांवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर संविधानावर बोलणं अर्बन नक्षल असेल तर राज्याला जेलमध्ये टाकणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय. ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे. आषाढ़ी वारी तो हमारी बहुत ही पंढरपुर की एक सब हमारे वारकरी संप्रदाय है जो हर साल लाखों की संख्या में जाते हैं और ऐसे आषाढ़ी वारी में ऐसे कुछ लोग अगर सामाजिक तत्व अगर घुसे होंगे तो निश्चित रूप से उनकी जांच की जाएगी, कार्रवाई की जाएगी, बिल्कुल कार्रवाई की जाएगी. संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्षल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं. विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड यांच्यामध्ये जुंपली आहे. जलसंधारण खात्यावरून मुनगंटीवार राठोडांवर भडकले. नाला रुंदीकरणावरून मुनगंटीवार आणि राठोड आमने सामने आले. त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो. याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू. अध्यक्ष महोदय, ही सजेशन फॉर ऍक्शन काय? हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे. मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे. ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं. दादा कोंडकेचं उत्तर आहे का हे द्विअर्थी उत्तर देऊ नका. वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी विजयसिंह बांगर यांनी खळबळजनक असे आरोप केले. महादेव मुंडेंच्या मृतदेहाचं मांस वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आलं होतं असा गंभीर आरोप विजयसिंह बांगर यांनी केलाय. वाल्मिक कराडची जातीवाचक शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप सुद्धा बांगर यांनी समोर आणली आहे. वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडवर खळबळजनक आरोप केले.
महादेव मुंडेंची हत्या ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा दावा बांगर यांनी केलाय. महादेव मुंडेंच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचं मांस आणून वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आलं होतं असंही बांगर म्हणाले. वाल्मिक कराडच्या कार्यालयात त्या महादेव मुंडेंच्या हत्येनंतर काही प्रकार घडला असं तुम्ही सांगितलं, तो काय होता, काय घडलं होतं? काय नाही, मांसाचा तुकडा आणला होता शरीराचं, माणूस मारले, रक्त मांस दाखवायला. मारला ना आम्ही मारलं, वा शाब्बासकी, गाड्या गिफ्ट बिफ्ट, हा प्रकार जग जाहीर आहे, तिथलच्या बऱ्याच जवळच्या लोकांना माहिती. वाल्मिक कराड जातीयवादी शिवीगाळ करत असतानाची एक ऑडिओ क्लिप सुद्धा विजयसिंह बांगर यांनी ऐकवली आहे. पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये कायद्यामध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोड कुत्रा तू कडीचा मार, हा सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. पुरातन काळात पण अशा शिव्या देत नसते. जसं यांनी फोनवर एवढा मोठा नेता म्हणतोय ते स्वतःला समाजसेवक वाल्मिक कराड, म्हणजे सरळ धडधडीत शिवाय देतो ना. त्याच्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये 3दा रेकॉर्डिंग ऐकू घातली. पैसे दे रे पैसे, जातीवादक बोल रहा है, माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. आता सर्वसामान्य कुटुंबातलं वाल्मिक कराड कोण खंडणी घेऊ शकतो का? तर कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका यामध्ये काही संबंध नाही अशी माहिती ICMR आणि एम्सनं केलेल्या अभ्यासामधून समोर आली आहे. तरुणांमध्ये हार्ट अटॅक, कोरोना लस यांचा कोणताही संबंध नाही असं समोर आलेलं आहे. हार्ट अटॅकनं होणाऱ्या अचानक मृत्यूचा कोरोना लसीशी थेट संबंध नाही असा अहवाल समोर आला. यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात भारताची कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची पुष्टीही करण्यात आली आहे. या संदर्भात ICMR आणि एम्सनं एक संशोधन केलंय, त्याचाच हा अहवाल समोर आलाय. कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली होती. कोरोनानंतर परिस्थिती स्थिर झाल्यानंतर देशात 3 ते 4 वर्षात हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं होतं. मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्यानं लशी संदर्भात प्रश्न उपस्थित होत होते. मात्र अचानक होणाऱ्या मृत्यूची इतर कारणं असू शकतात असा अहवाल आता समोर आलाय. जनुकीय दोष यासह अनुवंशशास्त्र, जीवनशैली आणि रुग्णांमध्ये अस्तित्वात असलेले आजार ही त्यामागची कारणं असू शकतात. संशोधनात पूर्वीपासून असलेल्या आरोग्य समस्यांना मुख्य कारण म्हणून ओळखलं जातं. ICMRनं 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या अचानक मृत्यूचं कारण शोधण्यासाठी अभ्यास केला. निरोगी दिसणाऱ्या पण अचानक मृत्यू झालेल्या लोकांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. तसंच कार्डियाक अरेस्टच्या मृत्यूची कारणं वेगवेगळी असू शकतात असंही मत तज्ज्ञांनी अभ्यासातनं व्यक्त केलंय. कोरोना लस आणि अचानक मृत्यूचा संबंध जोडणं म्हणजे चुकीचं आणि संभ्रम निर्माण करणारं असल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.